हॅलो एव्हरीवन. आपण बिझनेस प्लॅनिंग अँड एंटरप्रेन्योरियल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट बघतोय. तर त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत काही रेफरन्स लेक्चर्स बघितले. तर त्याच्यात काही पार्ट हा कव्हर झाला असेल तर आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. तर फर्स्ट टॉपिक, व्हॉट इज एंटरप्राइज. Enterprise considered as a place where with the joint effort of land, labor, and capital and management, production is undertaken for commercial gains or profit. In short, लँड, लेबर, कॅपिटल आणि मॅनेजमेंट एकत्र येऊन कुठल्या तरी गोष्टीचं प्रोडक्शन जेव्हा केलं जातं तर त्याला आपण एंटरप्राइज. ठीक आहे. व्हॉट इज एंटरप्रेनर? Entrepreneur defined as an agent who buys factor of production at certain prices and combines them into a product with a view of selling it at uncertain prices in future. Okay. In short सांगायचं झालं तर एंटरप्रेनर कोण असतं? तर a person who set up a business or businesses taking on financial risk in the hope of profit. They are highly motivated, highly innovative, critical thinker, problem solver. Next part, entrepreneurship. Entrepreneurship concept आहे तर complex and broad concept आहे. It is related to vision and its implementation. It promotes capital formation and creates wealth, and it has the thrill of risk, change, challenges, and growth. It extends beyond a conventional business and economic perspective. So, its definition is entrepreneurship is the propensity of mind to take calculated risks with confidence to achieve a predetermined business or industrial objective. In substances, it is the risk-taking ability of the individual broadly coupled with the correct decision making. आता इथे बऱ्याचशा डेफिनेशन तुम्हाला दिसतील. तुम्हाला कुठली डेफिनेशन जी इझी वाटेल ती तुम्ही बघू शकता. आता इथे एक मॉडेल एंटरप्रेन्योरशिप कन्सेप्टचं मॉडेल दिलंय. तर त्या मॉडेलमध्ये पर्सन, टास्क, एन्व्हायरमेंट आणि ऑर्गनायझेशन तर हे 4 कोर एलिमेंट्स आहेत एंटरप्रेन्योरशिपचे. नेक्स्ट, डिफायनिंग एंटरप्रेन्योरशिप. एंटरप्रेन्योरशिप मध्ये जे इम्पॉर्टंट फॅक्टर लागतात तर ते इथे त्यांनी डिफाईन केलेत की risk and uncertainty oriented, creativity, the action process, and entrepreneur, leadership, innovation, enterprise creation, accepting challenges, creating value, profit or not for profit, invention, growth, decision making. म्हणजे एंटरप्रेन्योरशिपचा हा सगळा पार्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी एंटरप्रेन्योरशिप मध्ये येतात. इथे डिस्टिंक्शन किंवा आपण एंटरप्रेनर आणि एंटरप्रेनरशिप मधला डिफरन्स बघू शकतो की एंटरप्रेनर हा पर्सन असतो. ठीक आहे ना. एंटरप्रेनरशिप ही प्रोसेस आहे. एंटरप्रेनर ऑर्गनायझर आहे कारण तो पर्सन असतो आणि ही प्रोसेस आहे त्यामुळे ती ऑर्गनायझेशन आहे. दुसरं हा क्रिएटर आहे आणि ही क्रिएशन आहे. एंटरप्रेनर मोटिवेटर असतो, एंटरप्रेनरशिप मोटिवेशन असते.
एंटरप्रेनर व्हिज्युअलायझर किंवा विजनरी असतो आणि एंटरप्रेनरशिप विजन असतो. एंटरप्रेनर लीडर असतो, तर एंटरप्रेनरशिप लीडरशिप मध्ये एंटरप्रेनर इमिटेट असतो, तर एंटरप्रेनरशिप इमिटेशन असतो. एंटरप्रेनर रिस्क बेअरर असतो, तर इथे एंटरप्रेनरशिप रिस्क बेअरिंग कन्सेप्ट. नेक्स्ट पार्ट, नीड ऑफ एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट. आता एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटची नीड का तयार झाली, तर इंडियन हिस्ट्रीमध्ये बघितलं तर आपल्या इथे बऱ्याचसे सेक्टर्स आता डेव्हलप होताना बघतोय. सध्या सर्व्हिस सेक्टर खूप जास्त डेव्हलप होते, कारण त्यांचं GDP कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त वाढते सर्व्हिस सेक्टरचं. आता त्याच्यातला फर्स्ट पॉइंट आहे इनोव्हेशन. आता एंटरप्रेनरशिपमध्ये इनोव्हेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे. जर इनोव्हेशन नसेल तर मग तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आहे तर ती सेल आउट होणार नाही किंवा कस्टमर्स अट्रॅक्ट सुद्धा होणार नाही. मग तुमच्या बिझनेसचा पर्पज काय, ज्या गोष्टीसाठी आपण बिझनेस करतो, प्रॉफिट मेकिंगसाठी, मोर सेलिंग असेल, तर ह्या गोष्टी कम्प्लीटच होणार. नेक्स्ट आहे जॉब क्रिएशन. जेव्हा एखादी एंटरप्राइज इस्टॅब्लिश होते तर तेव्हा तिथे अनेक लोकांना जॉब मिळतात. ठीक आहे, म्हणजे स्किल्ड अनस्किल्ड लेबर पासून मॅनेजरियल लेवल पर्यंत बऱ्याच जणांना अपॉइंट केलं जातं. म्हणजे काय की जॉब क्रिएशनचं काम एंटरप्रेनरशिप करते आणि म्हणून जास्तीत जास्त एंटरप्रेनर्स पुढे यावेत, त्यांनी त्यांचे बिझनेस स्टार्ट करावेत. त्याच्यासाठी आपली गव्हर्नमेंट मोटिवेट करते. म्हणजे लोन थ्रू, म्हणजे लोनमध्ये कन्सेशन असेल, सबसिडीज असतील, बऱ्याच गोष्टी आहेत, ट्रेनिंग असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे नंबर ऑफ न्यू स्टार्टअप. एखादे ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश होताना त्याच्यासोबत बाकीच्या छोट्या मोठ्या छोटे मोठे बिझनेस सुद्धा इस्टॅब्लिश होतात. जसं की रॉ मटेरियल किंवा सेमी फिनिश गुड सप्लायर्स असतील, तर ह्यांचे बिझनेस पण हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात, कारण हे सगळे इंटरलिंक्ड बिझनेसेस आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे opportunity to contribute to society and be recognized for your effort. तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस थ्रू एंटरप्रेनर ला अपॉर्च्युनिटी मिळते की सोसायटीसाठी किंवा लोकांसाठी काहीतरी चांगलं प्रोडक्ट द्यावं किंवा त्यांना चांगली सर्व्हिस किंवा फॅसिलिटी प्रोव्हाइड करता यायला हवी आणि ते रिकॉग्नाइज केलं जावं. आता एक्झाम्पल कन्सिडर केलं तर टाटा ग्रुप, तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे. म्हणजे त्यांचे प्रोडक्ट वाईज बघायला जरी गेलं तरी त्यांचा प्रोडक्टला क्वालिटी खूप छान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पाथ ऑफ क्रिएटिंग टुमारो. आता एंटरप्रेनर आर विजनर. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पुढील काळाचा विचार करून किंवा नेक्स्ट जनरेशनचा, त्यांच्या डिमांडचा, मार्केट कंडिशनचा विचार करून ते त्यांचा बिझनेस इस्टॅब्लिश करतात आणि त्याच्यानुसार त्यांच्या प्रोडक्टमध्ये, सर्व्हिसेसमध्ये व्हॅरिएशन्स आणतात किंवा तशी डिमांड तयार करतात. आता हे नेक्स्ट पॉइंटमध्ये येईल इन डिटेल. 6 पॉइंट आहे एंटरप्रेनरशिप प्रोव्हाइड an opportunity to make a difference and create your own destiny. आता ही अपॉर्च्युनिटी असते. आता एन नंबर ऑफ प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल असतात, पण तुमचंच प्रोडक्ट का खरेदी केलं गेलं पाहिजे, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्रोडक्टमध्ये काहीतरी व्हॅरिएशन आणायला लागतं, क्रिएटिव्हिटी लागते.
किंवा एखादं नवीन प्रॉडक्ट बनवावं लागतं आणि त्यासाठी इनोव्हेशन आलं. नेक्स्ट पॉइंट आहे एंटरप्रेनरशिप तर स्मॉल मार्केट विथ न्यू टेक्नॉलॉजी. आता एंटरप्रेनरशिप ही एका आयडियाने जनरेट होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये रिस्क टेकिंग, एफर्ट, विजनरी, त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, बऱ्याच गोष्टी आहेत. पण ती जी एक कन्सेप्ट असते, एक आयडिया असते, एखाद्या प्रोडक्ट मेकिंगसाठी किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी, तर ती व्हॅरी करते बाकीच्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्सपेक्षा. आणि त्याच्यामुळे ती न्यू टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करू शकते मार्केटमध्ये. ठीक आहे. आता एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर आता आपण स्मार्टफोन यूज करतो. म्हणजे 10 वर्षापूर्वी बघायला गेला तर साधे नोकियाचे फोन होते. मग तेव्हा इंटरनेटची वगैरे गरज नव्हती त्या फोनचा, फक्त मेसेज आणि कॉलिंगसाठी उपयोग होत होता. आणि आता आपण मोबाईल यूज करतोय तर स्मार्टफोन अशासाठी की त्याचा स्मार्टली यूज होतोय, की चॅटिंग म्हणजे सोशल मीडिया ॲप यूज केले जातात, बँकिंग करतात, त्याच्यानंतर आता ऑनलाईन लेक्चर सुद्धा अटेंड करताय. ठीक आहे. तर ही पण मार्केटमध्ये आलेली नवीन टेक्नॉलॉजीज होती. तर ही सुरुवातीला कन्सेप्ट आली तेव्हा. नेक्स्ट आहे एंटरप्रेनर प्रोव्हाइड opportunity to reach your full potential and reap impressive profit. एंटरप्रेनरशिप एक अपॉर्च्युनिटी देते एंटरप्रेनरला, की त्यांनी जेवढे एफर्ट त्याच्यामध्ये टाकले, जेवढे इन्व्हेस्टमेंट केले, म्हणजे हार्डवर्क, म्हणजे मेंटली आणि फिजिकली, फायनान्शियली, तर ते तुम्हाला रिटर्न मिळतील ह्याचा फुल ॲश्युरन्स ह्याच्यामध्ये असतो. नेक्स्ट अदर एरियाजमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की इट हेल्प्स इन डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉडक्ट, देन women empowerment, improve standard of living, bring political changes in the society, develop technological know-how, business and expand commercial activities. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट डेफिनेशन ऑफ अन एंटरप्रेनर बघितले आपण मगाशी. इथे पण बऱ्याचशा डेफिनेशन दिलेले आहेत. इथे डायग्राम दिसते तुम्हाला. तर अकॉर्डिंग टू समटर, 5 पॉइंट ऑफ व्ह्यूने एंटरप्रेनर त्याने डिफाईन केला. तर तो नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो, नवीन मेथड प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो, नवीन मार्केट ओपन करतो, न्यू सोर्सेस ऑफ सप्लाय एक्सप्लोअर करतो आणि न्यू टाईप ऑफ ऑर्गनायझेशन बिल्ड करतो किंवा त्याचं स्ट्रक्चर बनवतो. ठीक आहे. तर हे ते डेफिनेशनचाच एक पार्ट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ ग्रोथ ऑफ एंटरप्रेनरियल ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजरियल कपॅबिलिटी. आता जेव्हा एंटरप्रेनर वेगवेगळ्या पॅरामीटरवर जाऊन वर्क करत असतो, तर तेव्हा त्याच्या मॅनेजरियल कपॅबिलिटीज ह्या डेव्हलप होतात. आता एक एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर आपला कोर्स हा मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्हने बनवला आहे, की इथून म्हणजे ह्या कोर्समधून बाहेर पडलेली मुलं मॅनेजरियल लेवलचं काम करू शकतील किंवा मॅनेजमेंटचा
स्टडी आपल्याला स्पेसिफिकली इथे शिकायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट की एंटरप्रेनर म्हणून स्वतःचा बिझनेस इस्टॅब्लिश करू शकतील, ती कपॅबिलिटी त्यांच्यामध्ये येईल असा हा कोर्स आहे. आता आधीच्या जनरेशनमध्ये बघितलं तर काही लोक कमी अधिक शिकलेली असतील, तर त्या लोकांना जरी तुम्ही ऑब्झर्व केलं मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्हने, तर त्यांच्यामध्ये पण मॅनेजमेंट क्वालिटीज दिसतील, की डिसिजन मेकिंग ॲबिलिटी असते, क्रिटिकल थिंकिंग असतं, रिस्क टेकिंग असतं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी त्यांना एक्सपिरियन्सने शिकता येतात. तर ह्या आपल्याला ऑलरेडी ह्या कोर्समध्ये इन्क्लूड करून घेतल्यात, कारण आपल्याला त्या स्किल्सली यूज करता आल्या पाहिजेत म्हणून. ठीक आहे, तर त्याच्यामुळे डेव्हलप मॅनेजरियल कपॅबिलिटी. नेक्स्ट आहे क्रिएशन ऑफ ऑर्गनायझेशन. आता जेव्हा ऑर्गनायझेशन बिल्ड होते तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स इन्क्लूड झालेले असतात. म्हणजे फिजिकल कोऑर्डिनेशन असतं, ह्युमन आणि फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, एंटरप्राइज असेंब्लिंग आहे, डायरेक्ट अपॉइंटिंग मॅनेजरियल skilled people, अनस्किल्ड पीपल. तर हे ऑर्गनायझेशन आहे, क्रिएशन ऑफ ऑर्गनायझेशन. आणि एखादी ऑर्गनायझेशन नुसती बिल्डिंग असेल तर उभी नाही राहणार. त्याच्यासाठी लेबर पण तितकंच इम्पॉर्टंट आहे, मनी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. जेव्हा एक एंटरप्राइज गुड्स किंवा सर्व्हिसेसचं प्रोडक्शन करते, तर तेव्हा ते सर्व करताना सोसायटीमधलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे किंवा ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस यूज करणाऱ्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे, तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला किंवा इम्प्रूव्हमेंट होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे मीन्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये मॅनेजरियल स्किल्स इम्प्रूव्ह होतात. त्याच्यानंतर मॅक्झिमायझेशन ऑफ आउटपुट फ्रॉम गिवन रिसोर्सेस, इनोव्हेटिव्ह आयडियाज, क्रिएटिव्हिटी. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यामुळे जर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन होणार असेल किंवा अजून बाकीचे बिझनेस स्टार्ट होणार असतील तर त्यांना एक आयडिया मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एंटरप्रेनर क्रिएट बिझनेस दॅट हायर पीपल. आता मगाशी जसं म्हटलं की एक एंटरप्राइज किंवा एक बिझनेस जेव्हा इस्टॅब्लिश होतो तर त्याच्यामुळे अनेक लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते, अनेक लोकांना जॉब मिळतात. तर हा मेन मोटिव्ह आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट. नेक्स्ट आहे एंटरप्रेनर पे टॅक्स. एंटरप्रेनरशिपमुळे रेव्हेन्यू जनरेट होतो जो आपण गव्हर्नमेंटला देतो. नेक्स्ट आहे एंटरप्रेनर create demand for products which in turn create jobs and other businesses. मगाशी जे डिस्कस केलं की छोटे मोठे बिझनेसेस जे आहेत सपोर्टिव्ह किंवा रॉ मटेरियल, सेमी फिनिश गुड्स असतील किंवा आफ्टर सेल्स सर्व्हिससाठीचे जे असतील, तर ते बिझनेस सुद्धा डेव्हलप होतात एका एंटरप्रेनरशिपमुळे. नेक्स्ट आहे एंटरप्रेनर इंट्रोड्यूस न्यू टेक्नॉलॉजीज टू दी मार्केट. इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी हा पार्ट असल्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये लॉन्च करता येतात, इम्प्रूव्ह करता येतात. एंटरप्रेनर stimulate the economy by instilling confidence in people. आता GDP रेट मध्ये पण कॉन्ट्रीब्युशन देता येतं, कारण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते. जॉब देता येत असतात लोकांना, नंबर ऑफ पीपल हायर केले जातात त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इंडस्ट्री स्ट्रक्चरमध्ये रिसेंट टेक्नॉलॉजिकल चेंज किंवा मॅनेजरियल चेंज
हा इम्प्लिमेंट करता येतो आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रीचं स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं. मॅनेजरियल चेंज आपल्याला किंवा टेक्नॉलॉजिकल चेंज आपल्याला बऱ्याचदा झालाय एक वेळेला. न्यू टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये ॲडॉप्टेशन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. नेक्स्ट डिरेग्युलेशन अँड प्रायव्हेटायझेशन. आता प्रायव्हेट कंपनीज सुद्धा गव्हर्नमेंट सोबत कोलॅबोरेट होत आहेत किंवा लायसन मिळतंय त्यांना आणि हे प्रॉफिटेबल आहे म्हणजे एंटरप्रेनरसाठी सुद्धा आणि गव्हर्नमेंटसाठी सुद्धा. फॉर्मेशन ऑफ न्यू बिझनेस कम्युनिटीज. नवीन मार्केट असेल किंवा नवीन टेक्नॉलॉजीज आहेत तर त्या मार्केटमध्ये आणणं किंवा तशाच सेम टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये क्रिएटिव्हिटीने किंवा कमी रेटने लॉन्च करणं किंवा आणणं. तर ह्या गोष्टी सुद्धा आहेत की ही एक अपॉर्च्युनिटी पण आहे आणि क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन पण आहे याच्यामध्ये. नेक्स्ट आहे इन्क्रीजिंग डिमांड फॉर व्हरायटी. आता व्हरायटीसाठी कार असतील ठीक आहे तर कारमध्ये पण काही जणांना व्हरायटीमध्ये आधी कार आधीच्या कार होत्या तर त्यांचे कलर फिक्स होते की ब्लॅक असेल नंतर फक्त व्हाईट होता. आता त्या कलरची कार हवी तो त्या कलरची कार मिळते ठीक आहे किंवा त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट आहेत किंवा मटेरियलची क्वालिटी आहे तर या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करता येतात कस्टमाइज करता येतात. पण इन्क्रीजिंग डिमांड फॉर व्हरायटी. व्हरायटी म्हणजे अकॉर्डिंग टू डिमांड प्रोव्हाइड केली गेली नाही तर मग बिझनेस कोलॅप्स होईल. प्रोबॅबली एंटरप्रेनर फोकस करतात की कस्टमायझेशन सुद्धा करता येईल अकॉर्डिंग टू पब्लिक डिमांड. नेक्स्ट आहे सर्व्हिस सेक्टर ग्रोथ. मगाशी जसं म्हटलं की पर कॅपिटा इन्कमचं कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस सेक्टर थ्रू जास्त आहे कारण सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्री ह्या गेल्या काही वर्षात खूप जास्त ग्रोथ झाली. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह अँड सबसिडी. एंटरप्रेनरसाठी गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह आणि सबसिडीज प्रोव्हाइड करतं जेणेकरून बाकीचे एंटरप्रेनर पुढे येऊन त्यांचा बिझनेस डेव्हलप करतील ग्रो करतील. इन्क्रीजिंग फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन ज्यामध्ये टेक्नॉलॉजिकल रिव्हॉल्युशन आलं जसं 90च्या आसपास कम्प्युटर इंडियामध्ये आले तर तेव्हा टेक्नॉलॉजिकल रिव्हॉल्युशनची ती सुरुवात होती. आता आपण लॅपटॉप टॅब मोबाईल सर्रास यूज करतो पण तेव्हा ही टेक्नॉलॉजी नवीन होती ठीक आहे. तर त्याच्यामुळे ती पहिली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अडॉप्ट केली गेली आणि नंतर त्याचं प्रायव्हेटायझेशनमध्ये जास्त यूज झाला. नेक्स्ट आहे इझियर ॲक्सेस टू रिसोर्सेस. डेब्ट अँड इक्विटीसाठी इझी ॲक्सेस आहे. नेक्स्ट आहे एंटरप्रेनरियल एज्युकेशन अँड एज्युकेशन इन जनरल. मगाशी जसं म्हटलं की जेव्हा गरज लागते किंवा मार्केटमध्ये डिमांड असते तर BMS हा आपला प्रोफेशनल कोर्स आहे की फुल्ली ट्रेन एम्प्लॉईज मॅनेजर किंवा एंटरप्रेनर हे एक्सपिरियन्सने ट्रेन होण्याच्या आधी त्यांना आधी बेसिक नॉलेज आणि स्किल्स असणं गरजेचं आहे आणि म्हणून हा कोर्स युनिव्हर्सिटीने तयार केला आहे ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल पण शिकतो आपण त्याच्यानंतर क्लासमध्ये काही रोल प्ले सुद्धा घेतो ते ह्या गोष्टीसाठी PPT प्रेझेंटेशन असतील ग्रुप डिस्कशन आहेत तर ते तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह होण्यासाठी ते आहे. नेक्स्ट रिटर्न ऑन इनोव्हेशन. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट अंडर
काही गोष्टींवर आपण म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल किंवा त्या प्रोडक्टचं डिझाईन असेल, तर ह्या गोष्टींवर कॉपीराइट घेतला जातो आणि हे कॉपीराइट आपण कोणाला तरी सेल आउट करू शकतो. आता इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटचं एक्झाम्पल अजून एक कन्सिडर केलं तर रॉयल्टीचं एक घेऊया की मॅकडोनल्ड्स आहे, ठीक आहे. तर त्यांच्या ज्या फ्रँचायझीज आहेत, तर मग त्यांना त्या फ्रँचायझीला जे कॉन्ट्रॅक्ट असतं, तर त्याच्यामध्ये जो काही 30-40% शेअर जो आहे, तो मॅकडोनल्ड कंपनीला द्यावा लागतो, कारण ते त्यांचं नाव यूज करतात. ठीक आहे. त्यांचं प्रोडक्ट म्हणजे आपण बर्गर वगैरे जे घेतो, तर ते त्यांनी त्याचे स्टँडर्ड, त्याचं वेट, त्याची प्रोसेस हे त्यांनी डिझाईन केलेलं आहे. फक्त एखादा पर्सन जाऊन त्याची फ्रँचायझी चालवायला घेतो. ठीक आहे. तर रिटर्न ऑन इनोव्हेशन की ज्या पर्सनने ह्याचा शोध लावला त्याला त्याचं रिटर्न्स मिळत आहे. नेक्स्ट आहे सक्सेसफुल एंटरप्रेनर्स ॲज अ हिरो. तर धीरूभाई अंबानी किंवा नारायण मूर्ती असतील तर ते मिडल क्लास फॅमिली बॅकग्राऊंडचे होते. तर त्यांचं ते सक्सेसफुल एंटरप्रेनर्स आहेत आणि त्यांना आपण हिरो म्हणून कन्सिडर करतो किंवा रोल मॉडेल म्हणून. नेक्स्ट हाय रिगार्ड फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. आता तुमच्यापैकी एखादा जर जॉब सीकर न बनता एखादा एंटरप्रेनर बनला किंवा सेल्फ एम्प्लॉयड बनला, ठीक आहे, म्हणजे तो इंडिपेंडेंट झाला. त्या पर्सनला गरज नाहीये किंवा त्या व्यक्तीला कुठल्या जॉबची गरज नाहीये. त्यांनी स्वतःचा जॉब स्वतः क्रिएट केला. इव्हन जर त्याच्यामध्ये ग्रोथ असेल तर अजून काही लोकांना तो पर्सन अपॉइंट करू शकतो. नेक्स्ट आहे म्हणून सेल्फ एम्प्लॉयमेंट. नेक्स्ट आहे रायझिंग डिससॅटिस्फॅक्शन ॲट जॉब. आता एम्प्लॉई रिटेन्शन किंवा टॅलेंट ॲक्विजिशन किंवा टॅलेंट रिटेन्शन हा खूप क्रुशियल आणि क्रिटिकल पार्ट आहे आत्ताच्या सिच्युएशनला किंवा ह्या जनरेशनसाठी. कारण जॉब साठी जे एफर्ट्स टाकलेले असतात तर त्याच्यामध्ये पेमेंट किंवा इन्सेंटिव्ह एवढाच फॅक्टर येतो. त्याच्यामध्ये प्रॉफिट शेअर मिळत नाही. त्याच्यामुळे एंटरप्रेनर्स त्यांना कम्प्लीट प्रॉफिट मिळत असतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे प्रोबॅबली एम्प्लॉईज किंवा जॉब करणारी जी लोक असतात तर ते स्विच करतात टू बिकम अन एंटरप्रेनर. ॲक्सेप्टन्स ऑफ एक्स एंटरप्रेनर्स इन दी जॉब मार्केट. आता काही गोष्टींमुळे असतील किंवा काही सिच्युएशनमुळे असेल तर एखादा एंटरप्रेनर त्याला त्याची एंटरप्रेनरशिप सोल्ड करावी लागली असेल किंवा त्याचा बिझनेस लॉसमध्ये गेला असेल, पण तो पर्सन त्याचा एक्सपिरियन्स कन्सिडर केला जातो आणि त्या पर्सनला हायर केला जातो कारण त्या पर्सन कडे असलेल्या ॲबिलिटीज ह्या जॉब मार्केटमध्ये यूज केल्या जातात दुसऱ्या एंटरप्रेनर कडून. आता इथे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेनर आहेत. रिस्क टेकिंग, डायनॅमिक, opportunity, real time, good, ethics, goal, adaptability, decision making, emotionally stable, flexible, self-confident and optimistic, problem solver, versatile, high commitment, dedication, responsive to feedback, uh, high achievement, adaptability, conceptual skills, innovator, creative,
ॲबिलिटी टू रेकॉग्नाइज असे बरेच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तिथे. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स मधले काही कॅरेक्टरिस्टिक्स तिथे मेन्शन केले. मोटिवेशन. तर एंटरप्रेनर मोटिवेटेड असले पाहिजेत, कारण मोटिवेशन शिवाय वर्क करता येणार नाही. ठीक आहे. त्याचं हृदय एखादा प्रॉब्लेम आला तर लगेच एंटरप्राइज काय बंद करून चालणार आहे का? तर नाही. तर त्याच्यासाठी मोटिवेटेड असलेलं असणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे क्रिएटिव्हिटी अँड परसिव्हनेस. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह कपॅसिटी हवी आणि दुसरं अपॉर्च्युनिटी परसिव्ह करता यायला हव्यात. कारण जर क्रिएटिव्हिटी नसेल तर मार्केटमध्ये तुम्ही सेम प्रोडक्ट किंवा सबस्टिट्यूट प्रोडक्ट आणून तुम्हाला प्रॉफिट होणार नाही तितकं जास्त. आणि अपॉर्च्युनिटी ग्रॅस्प करता यायला हवी, कारण एखादं कोलॅबरेशन असेल तर डिसिजन मेकिंग ॲबिलिटी हवी की ती अपॉर्च्युनिटी आहे का, ठीक आहे, किंवा ह्यांनी जास्तीत जास्त फायदा होईल का. नेक्स्ट आहे वर्सटॅलिटी. एंटरप्रेनर ह्या फक्त एक टॅग नाही आहे, त्याच्या अंडर बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटची कामं त्या एकट्या पर्सनला माहीत असली पाहिजे. म्हणजे HR डिपार्टमेंट असेल, मार्केटिंग, प्रोडक्शन फंक्शन, वेअरहाऊस डिपार्टमेंटचं फंक्शन असेल, फायनान्शियल जे काही आहे ते, त्याच्यानंतर IT रिलेटेड गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या एंटरप्रेनरला आल्या पाहिजेत. आणि म्हणून वर्सटॅलिटी. कारण जसं मी तुम्हाला सांगितलेलं की एखादी गोष्ट आपण जेव्हा दुसऱ्याला सांगत असतो तेव्हा ती आधी आपल्याला आली पाहिजे. तर त्याच्यामुळे जर लिडरशिप क्वालिटी एंटरप्रेनरची असते तर ती वर्सटॅलिटीमुळे त्याला ती मेंटेन करता येते, डेव्हलप करता येते. ती प्रत्येक गोष्ट त्याला आली पाहिजे. नेक्स्ट आहे सुपर बिझनेस स्किल्स. आता कुठल्या वेळेला मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट आणायचं किंवा कुठल्या वेळेला प्राइस इन्क्रीज करायच्या, त्याच्यावर डिस्काउंट द्यायचे. तर ह्या काही गोष्टी आहेत की त्या बिझनेस स्किलमध्ये येतात. नेक्स्ट आहे रिस्क टॉलरन्स लॉन्चिंग बाय एंटरप्रेनरियल व्हेंचर इन रिस्क. आता रिस्क टॉलरन्स असला पाहिजे की एखाद्या नवीन प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करताना किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करताना ते प्रोडक्ट मार्केटमध्ये सर्वाईव्ह होईल का किंवा त्याला डिमांड असेल का. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा एखादा डिसिजन घेताना सुद्धा रिस्क आहे. मुळात बिझनेस करायला सुरुवात करणं ही सुद्धा रिस्क आहे. तर एंटरप्रेनर्स आर ऑलवेज रिस्क टेकर. नेक्स्ट इनोव्हेशनचं सांगितलं की एखादं नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बनवणं. नेक्स्ट विजन की फक्त आत्ताच्या मार्केट कंडिशनचा विचार न करता पुढच्या काही वर्षांचा विचार करून प्रॉडक्ट बनवले पाहिजेत किंवा तसे चेंजेस त्याच्यामध्ये होतील असा विचार केला पाहिजे आधीच. तसा प्लॅन रेडी केला गेला पाहिजे. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये बघतो आपण ते. फ्लेक्झिबिलिटी अँड ओपन माइंडनेस. जेव्हा काही चेंजेस होत असतात मार्केटमध्ये, मग टेक्नॉलॉजिकल ॲडॉप्टेशन असेल किंवा एन्व्हायरमेंटल किंवा पॉलिटिकल एन्व्हायरमेंट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करता आल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टींसोबत पुढे जाता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जर कुठल्या आयडियाज असतील किंवा सेम टेक्नॉलॉजिकल चेंजेस आहेत तर ते इम्प्लिमेंट करता आले पाहिजेत किंवा आयडियाज असतील तर त्या ओपन माइंडली ॲक्सेप्ट करून इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजेत किंवा सजेशन should always welcome. नेक्स्ट डिसिजन मेकिंग ॲबिलिटी असायला पाहिजे आणि ऑफकोर्स हार्ड वर्क. कारण
हार्डवर्क नसेल तर एंटरप्राइज चालणार नाही. आणि मुळात एंटरप्रेनर जर हार्ड वर्किंग नसेल तर त्याचे एम्प्लॉईज कधीच काम करणार नाही. नेक्स्ट, हायली ऑप्टिमिस्टिक, रिस्क टेकिंग आहे किंवा रिस्क आहे बिझनेसमध्ये, तर ऑप्टिमिझम असायला हवं की जेणेकरून ते पॉझिटिव्हली मोटिवेट करत राहील. नेक्स्ट आहे इंडिपेंडन्स, मगाशी जसं सांगितलं की सेल्फ एम्प्लॉईड असतो. फोरसाइट, विजनरी अकॉर्डिंग टू कंझ्युमर ॲटिट्यूड असेल, मार्केट असेल, फोरकास्ट करता आलं पाहिजे. म्हणजे जर फोरकास्टिंग म्हणजे आपण म्हणतो ते गुड ऑर्गनायझर, मगाशी आपण बघितलं की एंटरप्रेनर शुड बी गुड ऑर्गनायझर. नेक्स्ट, क्वालिटीज ऑफ अन एंटरप्रेनर, डिसिप्लिन. आता इथे मेन्शन केलं त्यांनी की जो डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे, कारण डिसिप्लिन शिवाय आता फॉर एक्झाम्पल जर मीटिंगला उशिरा जाणारा एंटरप्रेनर किंवा क्लायंट मीटिंगला किंवा इन्व्हेस्टर मीटिंगला लेट जाणारा एंटरप्रेनर, म्हणजे डिसिप्लिन जर मेंटेन होत नसतील तर मग ट्रस्ट बिल्ड होणार नाही एंटरप्रेनरवरचा, आणि त्याच्यामुळे तो बिझनेसमध्ये ग्रो करू शकणार नाही. म्हणजे टाइम मॅनेजमेंट असेल किंवा डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आहे किंवा कल्चर आहे, तर सगळ्या गोष्टी डिसिप्लिनमध्ये येतात. नेक्स्ट, कॉन्फिडंट असला पाहिजे एंटरप्रेनर, त्याशिवाय डिसिजन घेता येणार नाही किंवा रिस्क घेता येणार नाही मुळात. नेक्स्ट, ओपन माइंडनेस, आपण मगाशी बघितला की आयडियाज असतील किंवा सजेशन्स असतील, टेक्नॉलॉजी असेल किंवा बाकीचे चेंजेस जे आहेत तर ते अडॉप्ट करता आले पाहिजेत. नेक्स्ट आहे सेल्फ स्टार्टर, प्रत्येक गोष्ट स्वतःपासून स्टार्ट केली गेली पाहिजे. जर समोरच्याला गोष्ट आली पाहिजे एखादी असं जर आपल्याला वाटत असेल तर ती आधी आपण केली पाहिजे. ठीक आहे. कॉम्पिटिटिव्ह, हेल्दी कॉम्पिटिशन ही मार्केटमध्ये काय सिच्युएशन आहे, सेम बिझनेस एंटरप्रेनर काय करतायत, त्यांचे प्रोडक्ट काय आहेत, तर किंवा आपले प्रोडक्ट अकॉर्डिंग टू कॉम्पिटिटर प्रोडक्ट इम्प्रूव्ह कसे करता येतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी आपण मग एक्सप्लेन केलं. प्रोडक्टमध्ये व्हॅरिएशन आणणं. नेक्स्ट आहे डिटर्मिनेशन, अप्स अँड डाऊन्स होतात बिझनेसमध्ये, पण डिटर्मिनेशन, ऑप्टिमिझम, मोटिवेशन ह्या गोष्टींवरच सर्वाइव्ह होता येतं. त्याच्यामुळे डिटर्मिनेशन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, स्ट्रॉंग पीपल स्किल्स, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स थ्रू इन्व्हेस्टर्स असतील, क्लायंट्स असतील किंवा एम्प्लॉईज असतील तर त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने डील करता येतं, आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे मॅनेजमेंटचा, कम्युनिकेशन स्किल्स. स्ट्रॉंग वर्क इथिक्स, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ज्या असतात एखाद्या ऑर्गनायझेशनचा किंवा एखाद्या पर्सनचा, तर त्या डेफिनेट असल्या पाहिजेत. त्याला काहीतरी एक बेस असायला हवा, की इथिकल बिझनेस असेल किंवा इथिकल पर्स्पेक्टिव्ह असेल. आणि पॅशन, he should be passionate about his work. तो फर्स्ट टॉपिक संपलाय आपला. आणि फर्स्ट युनिट कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला असाइनमेंट दिल्या जातील. नेक्स्ट टॉपिक उद्याच्या लेक्चरला होईल. ठीक आहे. आणि डाऊट्स असतील तर मेसेज करून विचारा.